सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा काय वाजताय? पत्र पत्र आत्ता आली. पोस्टाने काय 24 आवर्स सर्व्हिस सुरू केली की काय? नाही रे. काय मग आत्ता सकाळी सकाळी पोस्टमॅन कुठे भेटला तुम्हाला? अरे पोस्टमॅन नाही रे, दुर्व्यांनी दिली. दुर्व्यानी कुरिअर सर्व्हिस सुरू केली आहे. अरे नाही रे, तो पोस्टमॅन दुर्व्यांकडे टाकून गेला पत्र, त्याने ती आणून दिली. आपली पण तिकडे गेली होती. मागील प्रश्न विचार नको, मारी बघू. वाचू आबा. डिअर सोनू, तुला भेटायला येतो आहे. तुझ्याशी एकांतात थोडं बोलायचं आहे. कुठेतरी डिनरला जाऊ. मिस यू. गाढवा हे शेखर टिपरे, द्वारा शेखर टिपरे. तू थोडू वाचतोस काय गाढवा? हा आबा काय पॉइझन. पॉइझन? कोण पॉइझन? पॉइझन परफ्यूम मारल्याला. पटकन आपलाच आहे, पाठवलंय कुणी? हा नाही हो, नाव नाहीये पाठवणार असं. पण हे नाव आहे ना, हे बघ. सोनू. सोनू कोण? सोनू आपल्या घरात सोनू. आबा शलाकाला पाठवलं असणार. मागे नाही का ते व्हॅलेंटाईन कार्ड आलं होतं. अरे कर्मा. आबा 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 आधी तिला आपण विचारू मग बघू. आधी विचारूया तिला. मला माहित नाही सोनू तीच का, मला माहित नाही. आधी तिला विचारूया आपण. तिला पत्राले. अगं बे, तू शेखरला हे कळू देऊ नकोस, कळलं ना? हळू बोला ना आबा. शेखरला कळू देऊ नकोस. वाच घ्या. वाज छान येतो रे, वेगळंच हे परफ्यूम आहे. हो मला सांग, पाठवणाऱ्यांनी आपलं नाव का दिलं नाही रे सध्या? काय ग श्यामल, योगिता कुठे गेली का? ती जॉगिंगला गेली. चहा घेणार ना तुम्ही? हो म्हणजे काय? ती जॉगिंगला शलाकालाही नेणार होती, पण हिचं कॉलेज असतं ना. चला हे एक चांगलं आहे. म्हणजे तिच्या संगतीने हिला पण काही चांगल्या सवयी लागतील. हल्ली सकाळी लवकर उठवायला लागत नाही म्हणे. हो तेवढं एक बरं आहे, पण सगळे गुण घ्यायला नकोत. म्हणजे? अहो सगळे म्हणजे आता गुण नाही पण वाण लागला असं व्हायला नको. शलाकाला फार कौतुक आहे तिचं. उगाच इम्प्रेस वगैरे व्हायची. श्यामल काहीतरी बोललो बसू. अहो काहीतरी कसं, आता तिच्याच वयाची नाही का ती? मी तिला बोलले होते ना योगिताच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं, तुम्ही सांगितलं नव्हतं का मला? तेव्हा केवढी इम्प्रेस झाली होती. ग्रेटच आहे योगिताई असं म्हणत होती. भीती वाटत राहते हो. मग काय करू आता? तिला परत जायला सांगू का? अहो तुम्ही हळू बोलाल का? नाहीये ना घरात. आली असेल तर? हे बघ श्यामल, असं कुणीही कुणाबरोबर राहून वाया जात नाही. प्रत्येकाची आपापली थिंकिंग प्रोसेस असते, कळलं? ती अशी एका दिवसात बदलत नाही कधी. तसं नाही, पण आता या पिढीचं काहीच सांगता येत नाही हो. श्यामल, माझ्या दोन्ही मुलांबद्दल मला पूर्ण खात्री आहे. ती कधीही अशी वाहवत जाणार नाही. आणि माझा विश्वास आहे ना, तो आपण त्यांना दिलेल्या संस्कारावर. आपण त्यांना जे संस्कार दिलेत ना, ते त्यांचं पाऊल कधीही वाकडं पडू देणार नाही. तसंच हो बाबा. अजूनही तू? नाही, तसा विश्वास आहे माझा शलाकावर. माझ्या शब्दाबाहेर जायची नाही ती. पण तरी पण श्यामल, अजून पण तुझा काय संपत नाही. अहो मी आई आहे तिची.
तुम्हाला नाही कळायचं. बरं तुम्ही आंघोळीला जा ना, इथे का बसलात तुम्ही? डबा तयार आहे बरं का जवळजवळ. कठीण आहे रे बाबा. पण योगुताई तूही ग्रेटच आहेस हा. तुझं डायरेक्ट विचारलंस त्याला? डायरेक्ट म्हणजे लगेच नाही काही. मग किती दिवसांनी? हे बावळट, मी काही दिवस मोजले नाहीत. तरी अप्रॉक्सिमेटली ग. ए मॅड, पुरे ना आता. ओके. पण योगुताई मलाही तुझी आयडिया फारच आवडली. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कुणाची होती का? ऑफकोर्स माझी. वाटलंच मला ही आयडिया इम्पॉर्टंट असणार. मेड इन USA. ए तिकडे सगळेच असं करतात का ग? सगळेच नाही, पण कुणी केलं ना तसा गदारोळ होत नाही तिकडे. आणि तुझा निशू लगेच तयार पण झाला? एका पायावर. खरंय तुझं. म्हणजे ज्या माणसाला आपण कधीच बघितलं नाही, ओळखत नाही, त्याला डायरेक्ट आपला लाईफ पार्टनर म्हणून निवडायचं म्हणजे त्यापेक्षा कॉन्टॅक्ट मॅरेज इज अ गुड आयडिया. वर्षभर जज करता येतं ना, प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स. हो ग, आणि लव्ह मॅरेजचा सुद्धा काही भरोसा नसतो ग. लग्नानंतर कळतं की लग्नाआधी एवढा गोड गोड वागणारा माणूस नंतर काहीतरी वेगळाच होता आणि आपण काहीच करू शकत नाही. काय ग, कसला विचार करते? मला वाटतं काही वर्षांनी आपल्याही देशात ही पद्धत सुरू होईल. येईल तुझ्या लग्नापर्यंत नक्कीच येईल. आणि नाही ना आली तर तू स्वतः काढ, म्हणजे क्रांतिकारक म्हणून तुझा गवगवा होईल देशात. त्याचा विचार करायची आता काहीच गरज नाहीये. आणि माझा आईबाबांवर खूप विश्वास आहे. बघूया काय होतंय ते. शिर्या, तुझा अंदाज अगदी बरोबर होता. बा आपले अंदाज चुकत नाही हो. त्याची स्टडी आहे ना, उगाच नाही अंदाज काढत आपण. तू कशावरून सांगितलं रे? म्हणजे एवढा अचूक अंदाज कसा काय वर्तवला? आबा त्यात कठीण काय हो. 17ला 3 विकेट्स आणि आपली टीम म्हटल्यानंतर माहिती आहे ना, एकाने याची हजेरी लावली की बाकीचे मस्त हजेरी लावून लाईन लावतात सगळे. अरे कर्मा, म्हणजे तू क्रिकेट मॅच बद्दल बोलतोय? हो. तुम्ही कशाबद्दल बोलताय? बंद कर आजी, बंद कर मॅच. मॅच बंद कर आजी, बंद कर. सकाळी एवढा प्रॉब्लेम द्यायला घरामध्ये मॅच कसली बघतोस रे? काय प्रॉब्लेम झालाय? हे शेखरच्या कानावर घालायला लागणार. काय आबा, तुम्ही या पत्राबद्दल बोलताय? हो हो, पण तुम्हाला काय वाटतं? शेखरला सांगावंच लागणार आहे. पण शलाका म्हणजे सोनू हे तुम्हाला माहिती आहे का आधी? म्हणजे तू सांगितलंस ना मला हे शलाकाला आलेलं लेटर आहे म्हणून. आबा मी सांगितलं म्हणजे माझा अंदाज आहे तसा. तू अंदाज अचूक आहे असं मी तुला सांगत होतो, कारण आताच मी शलाकाचे क्रांतिकारक विचार ऐकून आलोय. क्रांतिकारक विचार? हो. खरं सांगताय की? थट्टा कशाला करेन मी? बहुधा तिने योगिताची पार्टी जॉईन केलेली आहे. कशावरून? अरे आता ती जाहीरनामा पाठ करत होती. हो, योगिताच्या पार्टीचा. बहुधा एव्हाना शपथविधी सुद्धा झाला असेल. शपथ. आबा हे पत्र दाखवायलाच हवा बाबांना. डायरेक्ट शेखरला नको, आधी श्यामला दाखव तुझ्या आईला, ती शेखरला दाखवेल. डायरेक्ट शेखरला नको. आबा काय? एक काम करूया. काय? तुम्ही दाखवा आईला. ऐकून माझं ऐकून घ्या ना. मी दुर्व्यांकडे जातो, माझं ऐकून घ्या ना, आणि मी त्या कुरिअरवाला ना त्याची चौकशी करतो. मग ते तुम्ही गप्प हे घ्या. हे द्या. डिटेक्टिव्ह भिनले अंगामध्ये. कधी सवय जाणाऱ्या कळत नाही. सारखं असं तपास करत होतो, शोध लावत असतो. तर मला श्यामलाला सांगायला पाहिजे. सांगतो. अगं श्यामला, हे श्यामला. अगं बाई, अहो हे बघितलं का तुम्ही? हा काय ग, काय झालं? तुमचं मला म्हणता तुम्ही लक्ष नसतं, आपण लक्ष द्यायला पाहिजे. अहो काय झालं बघू तरी दे. बघा तरी हे काय आहे? ते काय करायचं बरं? मी कुठे कमी पडते का आता? श्यामल, तू जरा शांत राहा. नाही मी शांतच आहे, पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना याच्याबद्दल. शलाका कुठे आहे? तिला आता तुम्ही लगेच काही बोलू नका. म्हणजे तुम्ही जरा प्लीज गप्प बसा सगळ्यांनी. उगाच आरडाओरडा करू नका. श्यामल, अगं अतिशय नाजूक विषय आहे हा. तो तसाच हाताळायला पाहिजे. शलाका, काय बाबा? शलाका, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. काय ते? अगं शलाक, मी बोलतो. हे बघ शलाका, तू आता मोठी झालीस. तुझं बरं वाईट तुला कळतं. तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतेस. तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की ते तू आम्हाला सांगावेस. पण बाबा, नाही काय,
कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या बाहेर एखादा मुलगा तुला आवडला असेल तर अहो पण नाही, पण शक्य आहे, सहज शक्य आहे नाही. पण बाबा असं काही नाहीये. हे बघ, मी अजिबात रागावणार नाही, आय प्रॉमिस. पण तू आम्हाला सांगायला हवंस. अहो पण बाबा मी खरंच सांगते, असं खरंच काही नाहीये. नक्की? अगदी नक्की. हे काय? बाबा मला कसं माहिती, तुमच्या हातात येते. हे आज सकाळी आपल्या घरी आलंय. प्रेमपत्र म्हणूया हवं तर आपण याला. माझ्या नावाने? नाही, नाव माझं आहे, हो, पण कुठल्या तरी मुलीच्या नावाने लिहिलंय. एक्साइटिंग. मग काय लिहिलंय? डिअर सोनू एवढंच लिहिलंय. खरंच? बघू. अरे मामा, हे माझ्यासाठी आलंय. विशूने पाठवलंय. तोच म्हणतो ना मला, सोनू. मामा तो विचारतोय की त्याच्याबरोबर बाहेर जाऊ का मी, म्हणजे लांब कुठेतरी फिरायला. काय करू, जाऊ? नाही, कशाला? अगं त्याला घरी बोलव की, इथे आपण जेवण करू घरी. काय कर? हो मी करेन ना, इथेच ठीक आहे, म्हणजे डोक्याला ताप नको कुणाच्याच ना. चला आता जा की ऑफिसला. उगाच मला लेक्चर देणार होतात ना सगळे. तशी मला खात्री होती तुझ्याबद्दल. हो का? किती बोललात मला सकाळी तुम्ही. म्हणजे काय? बाप आहे मी तिचा. तुला नाही कळणार ते. अगं चला ना, आता टिफिन द्या, उशीर होतोय मला ऑफिसला. चला लवकर. अंदाज चुकला. हा शर्या असा घात करतो. डिअर सोनू, काय काय बघायला आणि ऐकायला लागणार आहे कोण जाणे. अरे शेखर, त्या भंडारी ब्रदर्सचं पेमेंट केलं का रे? एक मिनिट हा, बघ जरा. अरे हे काय, परवा केलं पेमेंट? बरं झालं रे बाबा. का, काय झालं? अरे डोक्याला ताप झाला होता. दिवसातनं 10 फोन यायचे त्याचे. टिपरे साहेब, तुमचं लेटर आलंय. माझं? हो, तुमचंच नाव आहे. अरे हो. वाव. काय रे, काय झालं? अरे मला पहिलं बक्षीस मिळालंय. अरे कॉंग्रॅच्युलेशन शेखर, कॉंग्रॅच्युलेशन. काय मिळालं? मिक्सर का कुकर? अरे ते नाही रे बाबा. मग? अरे त्या मंडळातर्फे स्पर्धा नव्हती का? कुसुमाग्रजांच्या कवितेवरती लेख मागवले होते. त्याच्यामध्ये मी एक लेख लिहून पाठवला होता, त्याला मिळालंय पहिलं बक्षीस. व्हेरी गुड. तसा तू टॅलेंटेडच आहेस रे. हे पण मला एक सांग शेखर, हे पत्र ऑफिसच्या पत्त्यावर कसं काय आलं? म्हणजे काय? मी ऑफिसचाच पत्ता दिला होता. का रे बुवा? अरे काय माहितीये का, माझ्या या साहित्य प्रेमाची घरी थोडीशी टिंगल होते. म्हणजे तसं कौतुकही असतं त्यांना, पण म्हटलं ऑफिसचा पत्ता देऊया, घरच्यांना जरा सरप्राईज. म्हणजे जर मी घरचा पत्ता दिला असता तर माझ्या आधी त्यांनाच नाही का बातमी कळली असती. अरे मग ते पण सरप्राईजच झालं असतं ना. हो झालं असतं, पण काय की समजा बक्षीस मिळालं नसतं तर मग हमे खेद है वालं पत्र त्यांच्या हातात पडलं असतं ना. पुढचे 15 दिवस मला टोमणे ऐकायला लागले असते. अच्छा, तो ये बात है. ए पण ते भंडारी ब्रदर्सचं पेमेंट नक्की केलंय ना? नाही ना, तर तो बॉस मला शिव्या घालायचा. अरे कारण काय माहिती, तो दिवसातनं 10 वेळा फोन करायचा मला, आणि बॉसने ही जबाबदारी माझ्यावर दिली होती. मग मी काय करू? कमल, टिपऱ्यांच्या घरामध्ये नेहमी आपली शांतता. काय झालंय? हो, तुम्हाला पुरस्कार नाही का जाहीर झालाय? अरे
पण ते सिक्रेट होतं ना, गुरुनी सांगितलं सर हरामखोर झाला. अरे नाही, फोन आला होता की आम्ही कुरिअरनी रिझल्ट पाठवलाय, तुम्हाला मिळाला का? तुम्हाला ते कुसुमाग्रजांच्या कवितांवर तुझे लेख लिहित असता, कुसुमाग्रजांच्या कविता, त्याला पुरस्कार मिळालेला आहे. फोन होता की बाबा म्हणजे आम्हाला का मिळाला नाही. या रविवारी तो बरं का पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि आमंत्रण द्यायला त्यांनी फोन केला. अच्छा बाबा, कधी लिहिला आता लेख? कधी दिलं तुम्ही? अगं त्या दिवशी मी सुट्टी घेऊन घरी नाही का होतो, तू ते पमाच्या कुठल्या नातेवाईकाचं साड्या वगैरे आणायला गेली होतीस बघ त्या दिवशी. मी जरा चहा करून देऊ. ते सिक्रेट होतं ते हे का? हो. बरेच आहात की तुम्ही. बाबा काय पार्टी आहे. केव्हाची मागे लागली? जगाचा तू स्वामी, तुझ मनोमणी वंदितो, मनोमणी वंदितो मी, जगाचा स्वामी. काय रे शेखर, मला एक सांग, विषय काय होता? विषय हा काय आबा, आता टेलिफोनचं बिल आलंय, शिर्या लागला नोकरीला, तिथे 1 वाजेच्या आत पोहोचणार कोण? सामानाचा जरा प्रॉब्लेम होतो ना. ते नाही रे, मग तुला पुरस्कार मिळाला ना, पुरस्कार. ते म्हणतोय मी. त्याचा मला एक सांग, हे काय कॅश मिळाली काय? थैली बिली नाही हो. काय? सोन्याची चेन, ट्रॉफी देणार छोटी ट्रॉफी ट्रॉफी. एवढी आहे का? हा अशी हे आपलं गोड म्हणून घ्यायचं. पण मला ते विषय काय होता? विषय म्हणजे कुसुमाग्रजांच्या कवितेतील सौंदर्य विचार. अरे वा वा वा, पण तुझ्या आवडीचा विषय. हा आबा काय माहितीये का, मला ना खात्रीच नव्हती, म्हणजे बरेच दिवसामध्ये साहित्याशी संपर्कच उरलेला नाही ना माझा, म्हणून मी कोणाला बोललो नव्हतो. पण आता हा पुरस्कार मिळाला ना, मला जरा कॉन्फिडन्स आलाय. आता मी ठरवलंय आबा की थोडंफार लिखाण करत राहायचं, म्हणजे फक्त वेळ मिळाला पाहिजे. चांगली कल्पना आहे. वेळ मिळाला म्हणजे काय? अरे आवड असली ना की सवड मिळते आपोआप. हो आबा, खरं आहे तुमचं. मी आता ठरवलंय, ऑफिसमध्ये जाता येता जो वेळ मिळतो ना, म्हणजे तासाभराचा, त्याच्यामध्ये रोज काही ना काहीतरी वाचन करायचं आणि आठवड्यातून 1 दिवस तरी काहीतरी लिखाण करायचंच. कल्पना खरंच चांगली आहे. पण आपल्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करता येते का बघ, ते बघायलाच हवं. कारण वाचनासारखा दुसरा गुरु नाही असं म्हणतात. आणि काय मुलं हुशार आहे. या वाचनामुळे थोडी प्रगल्भता येईल त्यांच्यामध्ये, जी तुझ्यामध्ये आहे. काही एवढी शिकून करता येत नाही रे असं. आबा माझी अशी फार इच्छा होती हो की या 2 मुलांपैकी एकाला तरी वाचनाची आवड असावी. आवड असावी म्हणजे काय? आपोआप निर्माण होते. अरे पुस्तक जर घरी आणलं ना, ते वाचावं असं वाटणारच ना. ही पुस्तकं घरी आणायला हवीत. आबा मी काम करतो, मी उद्याच्या उद्या त्या लायब्ररीमध्ये नाव घालतो. म्हणजे मला सुद्धा उपयोगी होईल बरं का. म्हणजे मला बरेच दिवस आयुर्वेदाची पुस्तकं वाचायचं माझ्या डोक्यात आहे. तर ती आयुर्वेदाची पुस्तकं कुठली वाचायची याची मी एक यादी करून तुला देतो. आयुर्वेदाची? हो. म्हणजे काय, घरी ते औषधं करायला बरं, चूर्ण बिरणं, त्रिफळा चूर्ण, म्हणजे घरगुती चूर्ण तयार होईल. त्याची कृती काय असते, त्याची आणल्यानंतर बरं का त्याची वाटून बरं घ्यायची आणि ते पुढं कृतीमा काय काढायला काय नेम कृतीमा जगाचा तू स्वामी, तुझ मनोमयी. अरे शेखर, अरे तू लवकर उठलास. हो नाही बाबा, आज ना पहाटे पहाटे एक स्वप्न पडलं. स्वप्न? काय स्वप्न तरी काय पडलं? हो बाबा, कुसुमाग्रजांच्या हस्ते माझा सत्कार झाला शिवाजी पार्क वरती, आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये माझ्या कवितेचा गौरव केला. अरे वा वा वा. ते म्हणाले की माझी कविता ही नव्या युगाची कविता आहे. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि
एकदम जाग आली. पुढे माझी झोपच उडाली. आणि हा सगळा कार्यक्रम टीव्ही वरती लाईव्ह टेलिकास्ट चालला होता. शेखर, हे पहाटे स्वप्न पडलं ना, चांगलंय चांगलंय. हो हो चांगलंय. पहाटेची सगळी स्वप्न खरी होतात खरंय आबा, पण हे जरा कठीण आहे. अहो कठीण कसलं, अशक्य आहे. तात्यासाहेब आता आपल्यामध्ये नाहीत. आबा कधी कधी असं वाटतं की ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत ना, ती शेकडो वर्ष जगावीत, निदान आशीर्वाद देण्यापुरती तरी. अरे शेखर, अरे त्यांचं साहित्य हाच आशीर्वाद आहे. हे बघ, ही मंडळी जात नाही, ती त्यांच्या साहित्यातनं कलाकृतीतनं अजरामर होतात. म्हणजे त्यांना भेटावं असं वाटलं की त्यांच्या साहित्यामध्ये डोकवायचं. हो, म्हणजे कुसुमाग्रज भेटतील, पुलं भेटतील, शांताबाई शेळके भेटतील, आत्रे सुद्धा भेटतील. फक्त त्यांच्या साहित्यावर प्रेम करायला हवं. हो आबा बरोबर आहे तुमचं. आता ह्या पुढे मी ठरवलंय की निदान 1 तास तरी वाचनासाठी द्यायचाच. येस. तू आजपासून सुरुवात कर. हे बघ बरं का शेखर, तुला पडलेलं स्वप्न हा कुसुमाग्रजांचा अनुग्रह समज. हो, माझी खात्री आहे एक दिवस तुझा सत्कार होणार आणि तो बघायला मी जगणार. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.